सर्वप्रथम घनसावंगी मतदारसंघातील तमाम जनतेला जय ओबीसी। खरं तर आज लाईव्ह यायचं कारण या मतदारसंघातील राजेश टोपे यांना या मतदारसंघात एक धनगराचा माणूस या मतदारसंघात उभा राहिला की त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं की त्यांना धनगराचे लोक इथं त्यांच्या प्रचारासाठी बोलावले। पण माझी सगळ्या बांधवांना विनंती, बाबा हो, कोणाच्या भूलथापीला बळी पडू नका। हे धनगराचे नेते म्हणणारे हे विकल्या गेलेत, हे मॅनेज झालेत आणि आता जातीसाठी माती खायची वेळ आलेली आहे। म्हणून कोण राजे कोण जानकर याच्याशी काही देणं घेणं नाही। इथं फक्त हे पैसे देऊन इथं आणलेत आणि घनसावंगी मतदारसंघात प्रचार करायला लागले। म्हणजे नेते ज्यास या घनसावंगी मतदारसंघात येतात त्यास आम्ही तर कुठं पक्षपात नाही, आम्ही जात म्हणून त्यांच्या समोर गेलो। पण आज हे जे लोक आलेत ना, कावेरी बळीराम खटकेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी, हे जातीच्या विरोधात आलेले लोक आहेत। म्हणून यांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। आणि कोण राजे असतील, कोण उत्तमराव जानकर असतील, हे लोक कोण किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि माझी तर तमाम जनतेला एक विनंती आहे, ज्या मतदारसंघात हे लोक उभे आहेत ना, यांना पाडा, 100% पाडा। कारण हे जातीच्या विरोधात गेलेले लोक आहेत, यांना 100% पाडा। त्याला माझ्या धनगर बांधवांना, ओबीसी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की ह्या लोकांना जिथं उभा असतील, हे उत्तमराव जानकर असतील किंवा हे राजे स्वतःला म्हणतात ना राजे, यांना पाडा तुम्ही। यांना जरी आत्ताच यांच्या राजेश टोपेच्या दावणीला जाऊन बसण्याचं काम यांनी केलं आणि स्वतःला राजे म्हणतात आणि गल्लीबोळीत प्रचार करायला लागले। अहो, तुम्ही कमीत कमी त्या अहिल्यादेवी होळकरांचे वंश स्वतःला म्हणून घेतात आणि गल्लीबोलीत प्रचार करतात। तुमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट ही, आणि समाजाची मान तुम्ही शिरमेने खाली घातली। आता ओबीसी बांधवांना एक नम्रतेची विनंती, काही लोक अफवा सोडतील की बळीराम खटकेचं आज झालं, बळीराम खटकेचं झालं। मी माझ्या कुटुंबाची शपथ घेऊन सांगतो, बळीराम खटके स्वतःचा जीव देईल, पण माझ्या ओबीसी बांधव आणि धनगर बांधवांचा विश्वासघात कधी करणार नाही। स्वतःचा जीव पणाला लावील, स्वतःचा जीव देईल, पण विश्वासघात करणार नाही, 100% माझ्याकडून गॅरंटी आहे। त्याच्यामुळं जीवाची बाजी न करता मी तुमच्यासाठी लढतोय खरं तर, आणि तुम्ही मला साथ देताल। माझ्या येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करताल ही तुम्हाला विनंती करतो। परत एकदा हे उत्तमराव जानकर आणि जे काही राज आहेत ना, त्या राजांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि त्या मतदारसंघातील माझ्या धनगर आणि ओबीसी बांधवांना विनंती करतो, त्याला त्या मतदारसंघात पाडा, त्याला त्यांची जागा दाखवून द्या। जातीच्या विरोधात गेल्यानंतर, ओबीसीच्या विरोधात गेल्यानंतर, एससीच्या विरोधात गेल्यानंतर काय होतंय ना, हे त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। जय ओबीसी।